हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी पी-वाय-क्यू ॲनालिसिस पाहतोय आणि त्यामध्ये आजचं आपलं सुरू आहे पॉलिटीचं ॲनालिसिस. याआधी आपण पाहिलेले विषय आहेत इकॉनॉमिक्सचं पाहिलंय, जिओग्राफीचं पाहिलंय आणि हिस्ट्रीचं सुद्धा पाहिलंय. तर आता आपल्याला पाहायचं आहे पॉलिटीचं आणि आता आपलं राहिलेलं आहे सायन्सचं आणि मॅथ्सचं ॲनालिसिस, मॅथ्स आणि रिझनिंगचं. तर ते सुद्धा आपण घेऊया. सर्वात आधी आपण याचं पॉलिटी कंप्लीट करू. त्यानंतर मग आपण राज्यसेवेचे राहिलेले विषय घेऊ आणि मग सायन्सचं दोन्हीचं सोबत आपण ॲनालिसिस घेऊ. तर त्याआधी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, की बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्या, की माझे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आवाज व्यवस्थित येत नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये मी माईक लावून थोडंसं रेकॉर्ड करते. तर तुम्ही मला प्लीज चेक करून सांगा, की या व्हिडिओचा आवाज तुम्हाला दोन्हीही माईकमध्ये व्यवस्थित येतोय का? मला प्लीज नक्की कमेंट करा. म्हणजे मी मग नेहमी माईक लावून व्हिडिओ बनवेन. कारण मी सुद्धा काल चेक केलं, जेव्हा लायब्ररीमध्ये जाऊन मी माझाच व्हिडिओ ऐकला, तेव्हा लक्षात आलं की एकाच फक्त इयरफोनमधून आवाज येतोय, दुसऱ्यामधून येत नाही आणि मला असं वाटलं होतं की असं कसं काय होऊ शकतं? तर तो प्रॉब्लेम माझ्या मोबाईलचा आहे. मोबाईलचा स्पीकरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे ते होतंय. तर तुम्ही मला प्लीज या व्हिडिओच्या पुरतं तेवढं चेक करून सांगा, की आत्ता जो मी व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये दोन्ही माईकमधून व्यवस्थित आवाज येतोय का? मी सुद्धा चेक करेन, पण तुम्ही सुद्धा मला कन्फर्म करून एकदा सांगा. त्यानंतर आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे आपलं पॉलिटीचं पी-वाय-क्यू ॲनालिसिस. तर पहा, आपण जर का पाहिलं तर 2017चा जर पेपर पाहिला आपण, तर आपल्याला 8च इथं पी-वाय-क्यू दिसतायत. त्यानंतर 18 मध्ये सुद्धा 9 प्रश्न दिसतायत. त्यानंतर 16 मध्ये सुद्धा 9 प्रश्न दिसतायत. 16 नाही, 18 नंतर 19 मध्ये 9 दिसतायत. त्यानंतर 20 मध्ये इथे 10 क्वेश्चन आपल्याला दिसतायत. त्यानंतर 21 मध्ये परत 10 प्रश्न दिसतायत आणि 22 मध्ये आपल्याला परत 10 प्रश्न दिसतायत आणि हा जो आपला 23चा मागच्या वर्षीचा पेपर आहे, इथे मात्र आपल्याला 15 पी-वाय-क्यू दिसत आहेत. मग तुम्ही आता एक ट्रेंड लक्षात घ्या, की प्रश्नांची संख्या इकडे आतापर्यंत 10-10 होती, पण आता 23 मध्ये जर 15 आहे, तर 24 मध्ये सुद्धा आपल्याला 15 पॉलिटीचे प्रश्न येणार आहेत आणि अतिशय काय म्हणता येईल आपल्याला सोपे असे प्रश्न आहेत राज्यसेवापेक्षा कंबाईनमधले. राज्यसेवामधलेही सोपे असतात, पण त्याची थोडीशी लेंथ जास्त असते. त्यामुळे आपल्याला वाटतं, की तिथे आपण कन्फ्यूज होऊ. आपण लक्ष देऊन त्याकडे वाचतच नाही. प्रश्नाची लेंथ पाहूनच आपण घाबरून जातो. पण तसं न करता तुम्ही जर का पी-वाय-क्यू बघत गेलात, तर तुमच्या लक्षात येईल, की फक्त वाक्यरचना यांनी मोठी केलेली असते. जे विचारायचं आहे ते थोडक्यातच असतं आणि प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला काहीतरी कीवर्ड असतो, जिथून आपल्याला चुकीचं किंवा करेक्ट ॲन्सर तिथे शोधता येतं. तर मग आपण सुरुवात आधी करूया 2017च्या पेपरपासून. 2017चा पॉलिटीचा पेपर आणि हा आहे आपला 2017चा पॉलिटीचा पेपर. यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 1 पासूनच पॉलिटीचे प्रश्न दिसतायत. तर पहिलाच प्रश्न दिसतोय, म्हणजे 1 पासून म्हटल्यापेक्षा पहिला एक प्रश्न इथे दिसतोय, जिथे आपल्याला भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहे असं विचारलं होतं. हा खरं तर आपण हिस्ट्रीच्या ॲनालिसिसमध्ये सुद्धा घेतलेला आहे, की हा प्रश्न जो आहे तो हिस्ट्रीचा आहे म्हणून आपण त्याला हिस्ट्रीमध्येही काय म्हणता येईल त्याला, हिस्ट्रीमध्येच त्याला आपण घेऊया, की हिस्ट्रीचा हा प्रश्न आहे म्हणून. तर पहा, मी तुम्हाला आता दाखवते. येस, तर पहा सिरियली प्रश्न नाही आहेत, त्यामुळे थोडं आपल्याला कन्फ्यूज झालं. तर पहा, पहिला प्रश्न आहे, मग हा इतिहासामध्ये घ्या. त्यानंतर हा प्रश्न जो आहे तो निश्चलीकरणावरती आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण पॉलिटीतनं कन्सिडर करता आपण याला करंटमध्येही कन्सिडर करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळावरील अविश्वासाच्या प्रस्तावाबद्दल. तर नेक्स्ट आपला पॉईंट आहे प्रधानमंत्री पंतप्रधान अविश्वास प्रस्ताव. मग त्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये जो काय वाचायचं आहे, तर हे आपल्याला 3 ऑप्शन पाहून इथे लक्षात येते. सो आपला पॉईंट कुठला आहे मग? पंतप्रधान. म्हणजे आपण जे राज्यसेवेसाठी पंतप्रधान पॉईंट आहे, तर आपल्याला कंबाईनसाठी सुद्धा ते करायचं आहे. पंतप्रधान आणि अविश्वास प्रस्ताव हा आहे आपला पॉईंट. आता पुढचा प्रश्न पहा, हा नाही आहे, हा पण नाही आहे, म्हणजे करंटमध्ये आहेत बरं, पॉलिटीचे नाही आहेत. त्यानंतर हा पण नाही आहे. त्यानंतरचा हाही सुद्धा प्रश्न जो आहे तो करंटचा नाही आहे. येस, करंटचा आहे, पॉलिटीचा नाही आहे. त्यानंतर पहा, हे सगळे आपल्याला इथे पॉलिटीचा, येस, इथे एक प्रश्न दिसतोय मार्गदर्शक तत्वांवरती. तर आपण याच्यामध्ये एक टॉपिक आणखी ॲड करूया 9 नंबरचा. हे माझ्याच्याने सुटलं, तर मार्गदर्शक तत्व तसंही आपण हा टॉपिक कन्सिडर केलेलाच आहे. सो मार्गदर्शक तत्वावरती इथे आपल्याला एक प्रश्न दिसतोय, सो तो एक कन्सिडर करा. त्यानंतर पहा, परत या पेजवर सगळे करंटचे प्रश्न आहेत. येस, आता नेक्स्ट क्वेश्चन दिसतो आपल्याला इथे राष्ट्रीय विकास परिषदेवरती डायरेक्ट 13 नंबरचा प्रश्न आहे. ओके, सो असा कंसात प्रश्न क्रमांक जर लिहिला आपण तर ते लक्षात
राहील, कारण सिरियली नव्हते आधी, नंतर तुम्हाला सिरियली दिसतील 23 नंतर, म्हणजे त्यामुळे तुम्हाला असं काही कन्फ्युजन होणार नाही. एक काय होतं, पेपर सेट करताना जर का असे प्रश्न सेट केले तर आपली करंटची लिंक लागलेली असली तर मग आपल्याला करंट जमून जातं. तर असे अधेमध्येच पॉलिटी, कुठेच इतिहास, कुठेच जर का विज्ञानाचे प्रश्न घुसवले तर थोडंसं आपल्या माइंडला डिस्टर्बिंग ते होतं आणि पेपर सॉल्व्ह करताना प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर असा पेपर आत्ता नाही आहे, आता तुम्हाला 15 प्रश्न सिरियली दिसतात. ओके, एका विषयाचे ॲटलिस्ट. तर दुसरा टॉपिक कुठला मग आपला, राष्ट्रीय विकास परिषद. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे. तर चारही ऑप्शन आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे आपल्याला उद्देशिका तर पाहायचीच आहे, ऑब्वियस आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्य सुद्धा पाहायची आहेत, राज्याची मार्गदर्शक तत्वेही पाहायची आहेत आणि 9वी सूची सुद्धा आपल्याला इथे पाहणं अपेक्षित आहे. म्हणून चारही ऑप्शन तिथे करा असं मी तिथे लिहिलंय. तर तुम्हाला याच्यासोबत PYQ पाहणं मस्टच आहे, त्यामुळे तुम्ही ते चारही ऑप्शन तिथे करायचे आहेत, किंवा तुम्ही ते चारही ऑप्शन इथे लिहून घेऊ शकता ॲनालिसिसच्या तुमची जे काही वही वगैरे नोट्स असेल त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे पहा आता, सर्वोच्च न्यायालय याच्याबद्दलचा इथे प्रश्न दिसतोय. हा करंटचा प्रश्न आहे, तसा तर तुम्ही याला करंटमध्येच कन्सिडर करा, कारण तेव्हा हा नियम आला होता, त्यामुळे हा इथे प्रश्न आपल्याला आलेला दिसतोय. त्यानंतर करंटचा प्रश्न, करंटचा प्रश्न, करंटचा प्रश्न, सिरियली नव्हतं म्हणून. त्यानंतर पुढचा आहे पहा, येस, देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुद्दुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे. ऑब्वियस आपल्याला ह्या गोष्टी माहितीच असतील. सो आपला नेक्स्ट पॉईंट आहे केंद्रशासित प्रदेश. त्यानंतरचा नेक्स्टचा क्वेश्चन जो आहे तो करंटचा प्रश्न. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, भारताचे महान्यायवादी. महान्यायवादी आणि महाधिवक्ता याच्यावरती आपल्याला प्रश्न येतो. मग आपल्याला AGI हा टॉपिक करणं इथे मस्ट आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. सो महान्यायवादी हा आहे आपला पुढचा प्रश्न 21 क्रमांकाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा 352 आणि 360. यावरती मी एक लेक्चर घेणार आहे, ते तुम्ही नक्की चेक करा. त्यानंतर तुमचं या टॉपिकमधला कुठल्याच प्रश्नात कन्फ्युजन होणार नाही. जसं आपण MPI समजून घेतलं तसंच मी तुम्हाला आणीबाणीसुद्धा समजावून सांगणार आहे. सो त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. सो आणीबाणीचा आपला प्रश्न आहे. त्यानंतरचा परत हा प्रश्न जो आहे करंटचा आहे, तुम्हाला माहिती आहे डिमॉनिटायझेशनवरती प्रश्न इथे आलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपला 25 क्रमांकाचा डायरेक्टली. हा पण प्रश्न करंटवरतीच आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय संसद हाच टॉपिक आहे. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते. सो संसद हा आपल्याला टॉपिक आहे आणि याच्यामधलं इंटरनॅशनल रिलेशनशिप हा टॉपिक त्याच्यातला सब टॉपिक आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, हे आत्ता आपण लिहिलं तिकडचा मार्गदर्शक तत्वावरचा. त्यानंतरचे पुढचे जे प्रश्न आहेत ते इतिहासाचे आहेत, तर ते मी इकडे चेक केलेलं आहे. तुम्ही सुद्धा परत एकदा चेक करा की एखादा प्रश्न राहिलेला आहे का. तर 9 प्रश्न आपल्याला दिसतात. आपण आधी 8 लिहिलं होतं, तर एक आणखी आपल्याला मिळाला मार्गदर्शक तत्वांवरती. तर असे 9 प्रश्न आहेत आणि सरासरी जर पाहिलं तर 9 प्रश्न आपल्याला मग पुढे सुद्धा दिसत आहेत 2021 पर्यंत. येस, 21 पर्यंत आपल्याला प्रश्न 9 क्रमांक आणि 20 पर्यंत. 20 पासून मग आपल्याला इथे 10 प्रश्न आणि आता 23 पासून आपल्याला 15 प्रश्न दिसत आहेत. सो 15 प्रश्न अपेक्षित आहेत. त्यानंतरचा पुढचा पेपर आहे आपला 2018. हा आहे आपला 2018चा पेपर आणि त्यामध्ये प्रश्न क्रमांक 16 पासून आपल्याला दिसत आहेत पॉलिटीचे प्रश्न. तर आपण काढूया प्रश्न क्रमांक 16. पॉलिटी हा विषय कसा आहे माहिती आहे का, तुम्ही जेवढं करंटशी रिलेट कराल किंवा जेवढं इम्प्लिमेंटेशन कराल आणि एक्झाम्पल्स आपल्याला आपल्या फॅमिलीतले घ्यावे लागतील. मी तुम्हाला आणीबाणी जेव्हा शिकवेल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की पॉलिटी फॅमिलीशी कसं रिलेट करायचं. आपली जी काही कुटुंब संस्था आहे, हा देश एक कुटुंब आहे आणि त्या देशावरती नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलेले ते रूल्स आहेत. आता आपल्या घरातली जी घटना असते ती अलिखित असते, म्हणजे आपले बाबा काही नियम ठरवतात की सातच्या आत घरात यायचं, असंच वागायचं, तसं नाही वागायचं. तर मग जेव्हा एखादी व्यक्ती असे नियम तोडते तर मग तेव्हा बाबा रागावतात, म्हणजे ती काय झाली एक प्रकारची आणीबाणी. आणि मग त्यांनी जर हुकूम काढला किंवा याच्यानंतर कोणीच परत असं काही करणार नाही, तो झाला म्हणू शकतो आपण वटहुकूम. मग आपल्या घरात मंत्रिमंडळ असते, छोट्या फॅमिलीत नसेल पण जर का कंबाईन फॅमिली असेल तर तिथे मंत्रिमंडळची संकल्पना पूर्णपणे लागू होते. तर असे एक्झाम्पल घेऊन आपण ते जर का रिलेट केलं तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला खूप सोपं जाईल. आणि मी तुम्हाला आणीबाणीच्या लेक्चरमध्ये ते नक्की सांगेल की कशा प्रकारे ते आपल्याला करायचं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 16 मध्ये दिसतं. आता मी आणखी एक सांगते की आपल्याला पॉलिटीसोबत इथे
इथे पंचायत राज करायचं आहे. पंचायत राजमधला ग्रामसभा हा टॉपिक आहे. त्यानंतर ग्रामपंचायत आहे, हा तर आपण घेतलाच होता 73-74 याच्यातलंच हे खरं तर आहे. पण मी तुम्हाला तरीही पुन्हा एकदा टॉपिक सांगते. ग्रामपंचायत आहे, त्यानंतर जिल्हा परिषद हा टॉपिक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतचे जे काही काय म्हणता येईल त्याला, मत वगैरेसाठी ज्या घटना दुरुस्त्या झाल्या, मतदारांचं वय वगैरे कमी जास्त झालं ते तेव्हाची जी घटना दुरुस्ती आहे, तर त्या घटना दुरुस्त्या करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला याच्याशी रिलेटेड कलम माहीत असणं अपेक्षित आहे. 73 आणि 74 घटना दुरुस्ती तर आपल्याला करायचीच आहे. म्हणजे सरळ सरळ पंचायत राजचा सुद्धा अभ्यास आपल्याला कंबाईनसाठी करावा लागेल. जो बरेच जण निग्लेक्ट करतात त्यांना असं वाटतं की राज्यसेवेतच पंचायत राज आहे, पण असं नाही आहे. पॉलिटीमध्ये म्हणजे आपल्या कंबाईनच्या पॉलिटीमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न दिसत आहेत. ओके, सो पाहूया मग 16 नंबरचा प्रश्न कशावरती आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचे कलम दिलेले आहेत. पंचायत समिती अधिनियम आहे 1961चा, तर तो वाचून घ्या. त्याच्यावरती रिलेटेड इथे कलम दिलेले आहेत. सो हे चारही कलम पाहून घेणं तिथे अपेक्षित आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, समवर्ती सूची. हा सुद्धा हॉट टॉपिक म्हणू शकतो आपण कंबाईनच्या दृष्टीने. तुम्हाला पुढे दिसेल की सूचीवरती बरेच प्रश्न आहेत. तर समवर्ती सूचीवरती प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट आहेत, असा सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे पहा, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग. सो आपला नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग. याच्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. आता मी ट्राय करते की या एकाच व्हिडिओमध्ये सगळे जर का इयर झाले कंप्लीट तर आपण करून घेऊ, कारण 2-2 व्हिडिओ मग होतात आणि तुमचाही वेळ जातो परत दुसरा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत वेट करण्यात. सो आय विल ट्राय. नेक्स्ट आहे 19 नंबरचा प्रश्न. तर इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे उच्च न्यायालयाच्या संदर्भात. म्हणजे आपला नेक्स्ट टॉपिक आहे उच्च न्यायालय. कुठले सब टॉपिक करायचे यासाठी PYQ तुम्हाला पाहणं अपेक्षित आहे. प्रलंबित कामांच्या बद्दल आपल्याला इथे तिथे दिसतोय. मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कामस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे, म्हणजे न्यायाधीश नसेल तर असेल तर कोण कामकाज पाहतं वगैरे अशा टाईपचा तो प्रश्न आहे. सो उच्च न्यायालय न्यायाधीश हा टॉपिक करायचा आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट आहे कलम 19च्या संदर्भात. तर कलम 50 पर्यंत तरी आपल्याला माहिती पाहिजे किंवा नाही 50 पर्यंत, तर ज्याच्यावरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन आपल्याला आपल्या पेपरमध्ये दिसतात ते कलम तरी आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. आता पॉलिटीमध्ये काही शब्दांचे अर्थ विचारले जातात, तर आपल्याला ते आपल्या मनाने न लावता पॉलिटीच्या अनुषंगाने त्याचा अर्थ तिथे विचारला असतो आणि कलममध्ये जे दिलेला आहे तो विचारलेला असतो. तर तसाच हा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19A अंतर्गत वाजवी बंधने घालू शकते. सो खालीलपैकी तिथे आपल्याला ऑप्शन विचारलेलं आहे. ओके, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बोलण्याचं, भाषण करण्याचं, त्याप्रमाणे भाषणाच्या बाबतीतच तिथे विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपला, पुढचा प्रश्न आहे पहा, विधिमंडळ आणि विधेयकाच्या बाबतीत आहे. सो विधिमंडळ हा टॉपिक आपल्याला करायचा आहे आणि विधेयकाच्या बाबतीत तिथे प्रश्नामध्ये जे काही विधान आहेत ते दिलेले आहेत. त्यानंतर प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुडवा असं म्हटलेलं आहे. तर प्रौढ मताधिकार हा टॉपिक पाहून घ्यायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच हे एम लक्ष्मीकांतमध्ये हे इयर वाईज दिलेले असतील, तर ते तुम्हाला ते करायचं आहे. नेक्स्ट आहे पहा, कलम 343, 45, 48 आणि 51. तर चारही कलमाबद्दल तुम्हाला माहिती असणं तिथे अपेक्षित आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महानगर क्षेत्र नियोजन समिती. सो आपला पुढचा टॉपिक आहे महानगर क्षेत्र नियोजन समिती. काय वाचायचं आहे त्यासाठी PYQ पुन्हा बघून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्या समित्यांची रचना, सदस्याची निवडण्याची पद्धत, ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे असं विचारलेलं आहे. केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते असं दिलेलं आहे आणि यामधलं चुकीचं विधान आहे कुठलं आहे ते विचारलेलं आहे. सो आपल्याला करायची आहे मग काय म्हणता येईल त्याला, ही समिती महानगर क्षेत्र समिती. नेक्स्ट टॉपिक आहे आपला, अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत. कोणत्या राज्यात जागा राखीव आहे असं म्हटलेलं आहे. सो आता हे स्पेशल असा प्रश्न आहे असं आपण म्हणू शकतो. सो कुठल्या राज्यामध्ये त्या जागा राखीव आहेत असा इथे प्रश्न आलेला आहे. सो स्पेशल अशी काही गोष्ट असेल तर ती तर लक्षात ठेवावीच लागते आपल्याला. ओके, म्हणजे घरातलं समजा एखाद्या व्यक्तीला स्पेशल ट्रीटमेंट जशी भेटते, लाडका असते तो बाबांच्या आईचा, त्या टाईपचा ते प्रश्न तिथे आपल्याला दिसतोय. पाहूया आपण एक्झाम्पल्स तुम्हाला मी जेव्हा देईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. सो हा होता 2018चा पेपर. नेक्स्ट पेपर पाहूया आपण 2019चा. 2019च्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 16 पासूनच आपल्याला इथे आपल्या पॉलिटीचे प्रश्न
दिसत आहे. तर पाहूया आपण क्रमांक 16चा प्रश्न. 16चा जो प्रश्न आहे तो आहे बलवंतराय मेहता समितीवरती आणि आपल्यासाठी महत्त्वाची अशी समिती आहे. सो आपल्याला ती करायची आहे. पंचायत राजचा टॉपिक आहे हा, पॉलिटीमधील पंचायत राज. पॉलिटीतच घेऊया आपण. नेक्स्ट आहे सरपंचाच्या बाबतीत एक सुटला होता. सो ह्या नेक्स्ट टॉपिक आहे इथे सरपंचाच्या बाबतीत आपल्याला इथे प्रश्न आलेला दिसतोय. त्यानंतर नीती आयोगावरती प्रश्न आलेला दिसतोय. सो आपल्याला हे नीती आयोग आहे. आता हा तसा करंटमध्येही घेऊ शकता तुम्ही किंवा पॉलिटीतही घेऊ शकता. त्यानंतर कलम 81, 54, 64 आणि 76 चारही कलमं पाहून घ्यायची आहेत आणि त्यातल्या उपटॉपिकबद्दल म्हणजे जे काही टॉपिक आहेत सब टॉपिक त्याच्याबद्दल सुद्धा तिथे पाहून घ्यायचं आहे. या सगळ्या निर्मिती कशी होते, निवडणूक पद्धत राष्ट्रपती पदाची आहे, आपला राज्यसेवेचा टॉपिक आहे, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोणाच्या मार्फत होते, त्यानंतर महान्यायवादी आधीच पाहिला आपण त्याच्यावरती प्रश्न येतो. त्यामुळे इथेच प्रश्न म्हणजे असे प्रश्न सुटतात. ओके. सो आपल्याला जर एक जरी माहीत असलं तरी आपण तिथे कन्फर्म आन्सर लिहू शकतो. अशा जोड्या असतात किंवा 2 तरी ॲटलिस्ट आपल्याला तिथे माहिती पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, घटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. सो उच्च न्यायालयाच्या बाबतीतले इथे विधानं दिलेले आहेत आणि घटनेच्या अनुषंगाने आणि आपल्याला त्यामधलं बिनचूक कुठलं आहे म्हणजे अचूक विधान विचारलेलं आहे, बरोबर विधान विचारलेलं आहे. या शब्दांनी सुद्धा कन्फ्युजन होतं बरं आणि त्याच्यासाठीच पाहायचे असतात PYQ. बिनचूक म्हणजे चूक नाही असे. ओके. सो ते तुम्हाला तिथे पाहणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. ऑब्वियस आहे. तसंच सिस्टीम आहे. तर आपल्याला इथे काय विचारलं आहे, कलम 164 अनुच्छेदमध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, कुठल्या तरतुदी दिलेल्या आहेत असं इथे विचारलेलं आहे. सो तुम्हाला पाहायचं आहे की मग यातलं कुठलं विधान या कलमाच्या अंतर्गत आहे, म्हणजेच आपल्याला कलम 164 इथं करणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, मूलभूत कर्तव्यावरती. सो कोणत्या देशांमध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत असं विचारलं आहे. सो जापान आहे त्याचा आन्सर. तुम्हाला आपला तो एक व्हिडिओ पाहिला ना तुम्ही, मूलभूत कर्तव्यावरचे सगळे प्रश्न सोडवू शकता. असा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, मूलभूत कर्तव्य गोष्टीच्या स्वरूपात मी सांगितलेले आहे. सो त्यामध्ये सुद्धा आपण हे सांगितलेलं होतं जापानबद्दल. नेक्स्ट आहे पहा, राज्यपालाच्या विशेषाधिकारावरती प्रश्न इथे आलेला आहे. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात. सो याच्या अंतर्गत हे चारही कलम जे तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसतात हेही 4 कलम तिथे तुम्हाला पाहणं अपेक्षित आहेत. कलम 152, 154, 160 आणि 163 असे हे चारही आपल्याला इथे पाहायचे आहेत. यातलं एक राज्यपालाच्या विशेषाधिकाराबद्दल सुद्धा असणार आहे. सो ते पाहायचं डिटेलमध्ये त्या कलमामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. त्यानंतर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, कोणते ते ओळखा. सो आपल्याला याच्यावरून लोकशाहीशी रिलेटेड जे विधान नाही आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे लोकशाही हा टॉपिक आहे. आपल्याला याच्या आधी सुद्धा अशा टॉपिकवरती प्रश्न आपल्याला दिसतो लोकशाही या टॉपिकवरती. सो आपल्याला त्याची व्याख्या जर माहीत असून चालत नाही लोकांसाठी वगैरे, तर त्याच्या अनुषंगाने म्हणजे त्याच्यात नेमके कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत इथे असं विचारलेलं आहे. त्यानंतर परत इथे प्रश्न दिसतोय सूचीवरती, राज्यसूची आणि संघसूचीवरती. सो कुठला पॉईंट त्याच्यामधला आहे किंवा नाही आहे असं विचारलं आहे. करेक्टली मॅच पेअर म्हटलेलं आहे. म्हणजे इंग्लिश शब्द जर पाहिला ना आपण तर आपल्याला तिथे लक्षात येतं की करेक्टली मॅच. आता इथे समजा आपण आधीच्या याच्यामध्ये पाहिलं तर बिनचूक या शब्दानं आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकते. पण इथे पहा, इथे डायरेक्ट शब्द असतो करेक्ट. म्हणजे आपण इंग्लिश शब्द जर का पाहिला तर आपल्याला तिथे डायरेक्टली लक्षात येतं करेक्ट आणि रॉंग. त्यामुळे या मराठी शब्दांनी जर कन्फ्युजन होत असेल एखाद्याचं तर खालचे तुम्ही प्रश्न पाहू शकता. तर हा होता 2019चा पेपर. ट्राय करूया आपण जर झालं तर दोनही उरलेल्या वर्षांचे घेऊया. ओके. पुढचा पेपर आहे आपला 2020 प्रश्न क्रमांक 91 वरती डायरेक्ट आपल्याला प्रश्न दिसत आहेत पॉलिटीचे. तर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 91 2020च्या पेपरमध्ये. येस. तर हा आहे आपला 2020चा पेपर आणि पहा पहिलाच प्रश्न काय आहे, बेसिक गोष्ट आहे संसदेची जेव्हा रचना होत होती किंवा मध्ये आपल्या संसदेची नाही राज्यघटनेची जेव्हा रचना होत होती तेव्हा ज्या काही बेसिक गोष्टी झाल्या की तिन्ही स्वाक्षऱ्या केल्या आणि मग बाहेर पाऊस चालू होता आणि हा चांगला संकेत होता, अशा प्रकारे तिथं विधानं दिलेले आहेत. सो बेसिक ऑफ पॉलिटी असा मी टॉपिक लिहिला आहे. सो बेसिक गोष्टी तर आपल्याला माहिती पाहिजे की किती जण हजर होते पहिल्या वेळेस, कोणाची पहिली सही आहे आणि कोणाची शेवटची सही आहे, असेही प्रश्न विचारले जातात. सो त्या सगळ्या गोष्टी पुस्तकामध्ये आहेत बरं, ह्या काही हवेतल्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे पुस्तकातून प्रश्न आला तर आपला चुकू नये, ॲटलिस्ट बेसिक्सवरचा तरी चुकू नये.
हां, एखाद्या विधानात आपलं कन्फ्युजन होत असेल तर तो चुकला जाऊच शकतो, असं काही कन्फर्म सांगता येत नाही. त्यामुळे बेसिकवरती तरी चुकू नये असं वाटतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सरनामा. आधीच सांगितलं प्रिॲम्बल आपल्याला तिथे करणं अपेक्षित आहे. त्यानंतर के.सी. व्हेअर यांचं मत दिलेलं आहे. तर पहा, संघराज्याबद्दल के.सी. व्हेअर यांचं मत विचारलेलं आहे. तर संसदेच्या संसदच हा शब्द तोंडात येतो. राज्यघटनेच्या बाबतीत जितक्याही विद्वानांची मते आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात. त्यामुळे आपल्या पुस्तकामध्ये जेवढे असतील ते मल्टिपल टाईम वाचणं तिथे अपेक्षित आहे. कोणतंही विधान असो, मग कर्तव्याच्या बाबतीत असो, कलम 32 बद्दल किंवा राज्यघटनेतली आणीबाणीबद्दल एखाद्यानं काही विधान केलं असेल किंवा राज्यघटनेबद्दलच जे काही विधानं केलेले आहेत ते आपल्याला तिथे माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, ग्रामसभेवरती आधीच सांगितलं तुम्हाला ग्रामसभा, ग्रामपंचायत हे टॉपिक आपल्याला करायचे. हा जो आहे ग्रामपंचायत ग्रामसभेवरती, त्यानंतर हा जो आहे तो ग्रामपंचायत ठरावाच्या बाबतीतला प्रश्न आहे. तो आपल्याला ग्रामपंचायत ठराव कशाप्रकारे मांडले जातात, संमत कसे होतात, काय मुदत असते, त्यात काय फेरफार कोण करू शकते, ह्या गोष्टी तिथं पाहणं अपेक्षित आहे. त्यानंतर कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. सो न्यायालयीन पुनर्विलोकन हा तुम्हाला माहिती आहे आपला पॉलिटीतला हॉट टॉपिक आहे. तर इकडे सुद्धा तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे असेच टॉपिक असतात जे दोन्हीकडे मग काय म्हणता येईल आपल्याला हेल्प करतात. सो न्यायालयीन पुनर्विलोकन हा आपला टॉपिक आहे नेक्स्ट. तर न्यायसंस्था मग आपण तिथे सब टॉपिक लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 97 राज्यपालाबद्दल आणि त्यामध्ये पुंछे आयोगाबद्दल इथे विचारलेलं आहे. सो राज्यपाल पुंछे आयोग आणि त्यामध्ये मग जे काही कलम आपल्या या ऑप्शनमध्ये आलेले आहे जसं की अनुच्छेद क्रमांक 163 आहे. महाभियोगावरचं कलम आहे का, महाभियोग जो टॉपिक आहे, महाभियोगावरचं नाही, महाभियोग हा टॉपिक त्यामध्ये विचारलेला आहे. सो पुंछे आयोग 163 कलम, महाभियोग आणि राज्यपाल. तसंही राज्यपाल हा टॉपिक आपल्याला आहेच. सो रिपीटेडच टॉपिक आहे, काही नवीन नाही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे RGSA यावरती. तर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानावरती इथे आपल्याला प्रश्न दिसतोय. सो आपल्याला ते करायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे लोकलेखा समितीवरती. सो पुढचा आपला टॉपिक आहे लोकलेखा समिती. महत्त्वाची अशी समिती आहे, याआधीही प्रश्न आपल्या राज्यसभेत दिसतोय. सो लोकलेखा समिती. आणि त्यानंतर प्रथम लोकपाल कोण होते किंवा कोणाची नियुक्ती झाली होती असा प्रश्न आहे. सो शेवटचा प्रश्न आहे प्रथम लोकपालांवरती. सो अशा प्रकारे 2020 आपल्याला पॉलिटीमध्ये 10 प्रश्न दिसत आहेत. यानंतरचा पेपर आहे आपला 2021चा. तर 21 आपण फास्टमध्ये पाहूया कुठले कुठले टॉपिक आहेत. तर आपला व्हिडिओ जास्त मोठा होतोय म्हणून. तर तुमच्या लक्षात ॲनालिसिस आलं असेल जर तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून पाहिलं असेल तर, म्हणून मी काय जास्त एक्सप्लेन तुम्हाला करत नाहीये. तुम्ही शॉर्टमध्ये जरी पाहिलं तर पहिला प्रश्न पहा आपल्याला दिसतोय सरपंचाच्या निवडीवरती इथे प्रश्न दिसतोय. सो सरपंच हा आपला टॉपिक आहे. थेट निवडणूक वगैरे जे काही झाले होते ते मध्यंतरी, त्या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल पाहून घेणे तुम्हाला अपेक्षित आहे. जुनं पुस्तक वाचू नका, नवीन गोष्टी यासाठी आपल्याला वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा ग्रामपंचायतवरतीच आहे. ग्रामविकास समित्या त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. सो ग्रामपंचायत जास्त प्रश्न आपल्याला पंचायतचे पण दिसत आहेत, पंचायत राजचे जास्त म्हणण्यापेक्षा 3-4 प्रश्न. त्यानंतर परत सरकारी आयोग आहे, याच्यावर पुन्हा प्रश्न दिसतोय त्यामुळे महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा महाधिवक्ता म्हटलं तुम्हाला तो येणारच, म्हणून महाधिवक्ता आपल्याला करायचा आहे. ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट, ओके, इंडियन आहे, ॲडव्होकेट जनरल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे संसदीय पद्धती आणि इकडे विचारलेली आहे जे काही अध्यक्षीय पद्धती आहे किंवा संसदीय पद्धती आणि अध्यक्षीय पद्धती. आणि इकडे विचारलेलं आहे लोकसत्ताक शासनाचं वैशिष्ट्य कुठलं आहे. प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि याबदलं योग्य कुठलं आणि अयोग्य कुठलं असं विचारलेलं आहे. सो आपल्याला पाहणं अपेक्षित आहे अध्यक्षीय पद्धती आणि संसदीय पद्धती म्हणजे काय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न अर्थविधेयकावरती दिसतोय. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला अर्थविधेयक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न परत संसदेवरती सूचीवरती दिसतोय. सो आपल्याला सूचीच्या बाबतीत पाहणं. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा मध्ये कशा प्रकारे त्याच्यावर जर काही राष्ट्रीय हितासाठी कायदा झाला तर ते कशा प्रकारे संमत होतो तर ते पाहायचं आहे आपल्याला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. सो ते पाहणं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेवरती दिसतोय आपल्याला इथे. तर महाराष्ट्राच्या संदर्भातच जास्त विचारलं जातं, महाराष्ट्र संदर्भात जिल्हा परिषद पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण कंबाईन पेपर राज्यसेवेचा कंबाईन पेपर राज्यासाठी देतोय, आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी MPSC देतोय, त्यामुळे मग महाराष्ट्रासाठी तिथे विचारलेलं आहे. सो जेही पासाल त्याचा महाराष्ट्राशी संदर्भ तिथे पाहून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला राज्याच्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशावरती. मग उच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश यामध्ये आपल्याला तिथे पाहून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न राज्यघटना निर्मितीमधील ज्या काही समित्या होत्या तर त्या समित्याचे अध्यक्ष कोण, कार्य काय होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे थोडक्यात तिथं पाहून घेणं आपल्याला अपेक्षित आहे.
सो हा होता आपला 2021चा पेपर आणि याच्यानंतरचा पेपर आहे आपला 2022चा. आपण फास्टमध्ये पाहून घेऊया म्हणजे आपल्या एकाच व्हिडिओमध्ये सगळं कंप्लीट होऊन जाईल. सो 2022मध्ये आपल्याला प्रश्न दिसत आहेत प्रश्न क्रमांक 16 पासून. तर प्रश्न क्रमांक 16 मध्ये पहा, पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय राज्यपाल पदाच्या बाबतीत. सो रिपीट टॉपिक, त्यामुळे याच्यावर काही जास्त डिस्कस करण्याची आवश्यकता नाही आहे. राज्यपाल टॉपिक कन्फर्म करा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न दिसतोय पहा, पुढचा जो प्रश्न आहे तो आहे MPSC वरतीच प्रश्न आहे, MPSC ने विचारलेला राज्य लोकसेवा आयोगाबद्दल. जसा राज्यसेवेमध्ये आपल्याला UPSC वरती प्रश्न दिसला तसा इकडे MPSC वरती प्रश्न आहे. राज्य लोकसेवा आयोग आपल्याला करायचा आहे, कलम कुठला आहे वगैरे वगैरे ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न संसद आणि राज्य विधानमंडळ निवडणुकांच्या बाबतीत आहे. सो करून घ्यायचं आहे, कोणाच्या द्वारे आयोजित केले जातात, बेसिक क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला पंचायत समिती राज्यसंबंधी नाही. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधी नाही असं विचारलेलं आहे. सो ते पाहून घ्या आणि चारही समित्यांबद्दल माहिती घेऊन घ्यायची. म्हणजे चारही ऑप्शन आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट पहा, मी तुम्हाला सांगितलं ग्रामसभामधील निवडणुकाच्या बाबतीत. सो ग्रामसभा हा आपला नेक्स्ट टॉपिक आहे. त्यानंतर पुन्हा दिसतोय आपल्याला कलम 73 वरती प्रश्न दिसतोय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय तो महाधिवक्ता, रिपीट टॉपिक. पुढचा प्रश्न मसुदा समितीचे सदस्य कोण होते, बेसिक क्वेश्चन, रिपीट टॉपिक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, राज्यघटनेची वैशिष्ट्य, बेसिक टॉपिक आणि रिपीटेड प्रश्न आहेत, त्यामुळे आपल्याला हे करणं मस्ट आहे. सो अतिशय सोपा असा पेपर आहे 22चा. सो तुम्हाला ते लक्षात आलं असेल आता कुठला करायचं. आणि आता लास्ट आपला पेपर आहे 2023चा, जिथं आपल्याला टोटल 15 प्रश्न दिसत आहेत आणि काही कठीण नाही आहेत, बरं बेसिकच आहेत. तर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 51 पासून आपल्याला इथे प्रश्न दिसत आहेत पॉलिटीमध्ये. तर फास्टमध्ये आपण पाहून घेऊया प्रश्न क्रमांक 51. येस, पहिलाच प्रश्न पहा, महाधिवक्तावरती रिपीट टॉपिक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा उच्च न्यायालयावरती रिपीट टॉपिक आणि त्यामधले जनहित याचिकाच्या संबंधित आपल्याला करायचं आहे. तर जनहित याचिका हा आहे आपला सब टॉपिक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस रिकामी जागा दिवस म्हणून साजरा केला जातो. तो तर दिवस पाहायचाच आहे, पण ऑल डे हे सगळे कुठले दिवस आहेत आणि का साजरे केले जातात त्याच्या मागचं कारण सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपला आणखी त्याच्याबद्दल थोडक्यात आणखी इतर गोष्टी आपल्याला तिथे माहिती होतात. त्यानंतर पुढचं आहे, कुठल्या राज्यामध्ये विधान परिषद नाही आहे असं विचारलेलं आहे. सो कुठल्या कुठल्या राज्यात आहे हे आधी माहीत करून घ्या, म्हणजे नाही आहे ते आपण कन्फर्म लिहू शकतो. त्यानंतर परत ऑप्शन पाहायचे आहेत चारही, 61वी घटनादुरुस्ती, 44वी, 41वी, 73वी, सॉरी 73वी. सो यामध्ये सुद्धा तुम्हाला एक माहिती असलं तर उत्तर लिहिता येतं असाच हा प्रश्न आहे. सो या चारही घटनादुरुस्त्या डिटेलमध्ये आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत. 44, 42 तर आपल्यासाठी मस्टच आहे, करायचीच आहे, राज्यसेवा देत असाल तरी सुद्धा. त्यानंतर अगेन सरपंचाच्या अधिकार आणि कर्तव्यावरती आणि ग्रामसभेवरती आपल्याला प्रश्न दिसतोय, तर तुम्हाला तिथे करणं अपेक्षित आहे. कर्तव्य कुठले आहेत, सरपंच पदाच्या बद्दल डिटेलमध्ये करायचं आहे. त्यानंतर परत पहा, सरकारी आयोग म्हटलं तुम्हाला रिपीट होते, तर सरकारी आयोगावरती सुद्धा प्रश्न आहे. सो कदाचित 24मध्ये पुंछी आयोग विचारेल, ओके, किंवा दुसरा कुठला आयोग असेल तर तो विचारेल. सो आपल्याला ते करणं मस्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कलम 324 भाग 10, 324 भाग 15, 300 भाग 9 आणि कलम 298 भाग 6. आता काय म्हटले, निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली होती असं विचारलेलं आहे. तर सगळे कलम आपल्याला तिथे पाहणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तत्वज्ञ विचारलेला आहे. खरं तर हा पॉलिटीमध्ये घ्यायचा की नाही हे थोडासा प्रॉब्लेमच वाटतोय, पण तरी तत्वज्ञावरती आहे. मग जे भेटत असतील पुस्तकात ते थोडक्यात तुम्ही लिहून घ्या आणि ते करून घ्या. असा एखादा क्वेश्चन येतो, मग नाही सुटला तरी काही प्रॉब्लेम नाही, कोणालाच नसतो येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समिती अध्यक्ष सदस्य महत्त्वाचे. सो कार्यविषयक समिती करून घ्यायची आहे. त्यानंतर पहिला मसुदा जो तयार झाला तो संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा रिकामी जागामध्ये तयार केला होता. सो ती तारीख आपल्याला विचारलेली आहे. सो या सगळ्या तारखा पहिल्या 2-3 चॅप्टरमध्येच आपल्याला मिळतात. सो त्या सगळ्या तारखा जशा मी तुम्हाला नोट्स दाखवली होती तशा लिहून घ्यायच्या आणि रिपीटेड त्याच्यावरती रिव्हिजन द्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न मार्गदर्शक तत्व, रिपीट टॉपिक, बेसिक टॉपिक. नेक्स्ट आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, हा इतिहासामध्ये घेता येतो, आपण इतिहासच्या वेळेस सुद्धा पाहिलं होतं. सो हा सुद्धा तिथे करून घ्या. त्यानंतर हे जे काही कलम आहेत सगळे बेसिक आहेत, 15, 19, 20 आणि 32. तर सगळ्या कलमाबद्दल आपल्याला तिथे माहीत करून घेणं अपेक्षित आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे समवर्ती सूचीबद्दल, जे मी तुम्हाला सांगितलं की रिपीट क्वेश्चन होत आहेत सूचींवरती.
सो ते सुद्धा आपल्याला करणं अपेक्षित आहे. सो एवढे जरी टॉपिक तुम्ही केलेत चांगल्या प्रकारे तरीही चालेल. तुम्हाला पेपरमध्ये जर 10 प्रश्न आले तर 8-9 मार्कापर्यंत आणि जर 15 प्रश्न आले तर 13-14 मार्कांपर्यंत नक्की जाता येईल. एवढे टॉपिक तुम्ही फिक्स करा, चांगले करा, डिटेलमध्ये करा. त्यावर आलेले इतर परीक्षांमधले सुद्धा PYQ बघा, तुमच्या लक्षात येईल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. नेक्स्ट आपण राज्यसेवेचा राहिलेला सब्जेक्ट करूया आणि मग सायन्सचं दोन्हींचं कंबाईन सोबत घेऊया. सो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. आणि प्लीज मला कमेंट करून सांगा व्हिडिओचा व्हॉइस तुम्हाला क्लिअर येतोय का? व्हॉइसमध्ये या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम आहे की नाही? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओ.